नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मी आलेलो आहे मुंबई मेट्रो 3च्या चर्चगेट स्टेशनला। आपण आज माहिती घेऊया या चर्चगेट स्टेशनचं काम कितीपर्यंत झालेलं आहे आणि किती अजून काम बाकी आहे, किती वेळ लागेल। मित्रांनो, आज या ठिकाणी काम बंद आहे कारण की आज 15 ऑगस्ट आणि सर्वांनाच सुट्टी असते। तर आपण बघू शकतो या चर्चगेट स्टेशन मेट्रो 3चा काम अजून भरपूर काम बाकी आहे। तसा माहितीनुसार अजून 1 वर्ष लागणार आहे हे सगळं काम कंप्लीट होण्यासाठी। कफ परेड ते BKC पर्यंत ट्रॅकचं काम असो, प्लॅटफॉर्मचं काम असो, अजूनही भरपूर जी कामं असतात ती सगळीच कामं 2025 पर्यंत कंप्लीट होणार आहे। सिप्स ते BKC पर्यंत ट्रॅकचं काम, प्लॅटफॉर्मचं काम अशी सगळीच कामं जास्तीत जास्त 99% कंप्लीट झालेली आहेत आणि रोजच्या रोज इथून मेट्रोच्या गाड्या धावतच असतात आणि ट्रायल टेस्ट सुरू असतो इथपर्यंत। मित्रांनो, BKC ते सिप्स आणि सिप्स ते BKC पर्यंत पहिला टप्पा पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे। मुंबई मेट्रो 3 चर्चगेट स्टेशन हे अगदी समोरच आहे, रेल्वे स्टेशनच्या समोरच काम सुरू आहे। फ्रेंड्स, चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण चर्चगेट स्टेशननंतर BKC स्टेशनला जाणार आहे। मुंबई मेट्रो 3 BKC स्टेशन या ठिकाणी पण जाणार आहोत। मित्रांनो, मुंबई मेट्रो 3चा हे BKC स्टेशन आहे आणि BKC स्टेशनजवळचं काम तसा भरपूर जोरातच सुरू आहे आणि लवकरात लवकर अप डाऊन दोन्ही मार्गातील पहिला टप्पा सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे। मुंबईतील फर्स्ट अंडरग्राऊंड ॲक्वालाईन मेट्रो 3चा हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे आणि हे सुरू करण्याआधी मेट्रो ट्रेन ट्रॅक, भुयारी मार्ग इथून हे सगळं चेक केल्यानंतर दिवसभरात बऱ्याच वेळ ट्रायल टेस्ट सुरूच असतो। मेट्रो ट्रेन सिप्स ते BKC आणि इथून अप डाऊन दोन्ही मार्गातील लवकरात लवकर सुरू होणार आहे।
मुंबईमध्ये अजूनही मेट्रो लाईनचे ठिकठिकाणी स्टेशन टू स्टेशन बरेचसे प्रोजेक्ट सुरू आहेत आणि आपण वाट बघत होतो मुंबई कोस्टल रोड, अत्तल सेतू, ट्रान्स हार्बर लाईनची आणि सध्या आता हे दोन्ही प्रोजेक्ट ओपन्स आहे. तसंच हा पण प्रोजेक्ट मुंबई मेट्रो 3चा लवकरात लवकर सुरू होणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.